10 वर्षांच्या एका मुलानं गावच्या जत्रेत उभं राहून एक वाक्य उच्चारलं होतं आणि त्या दिवशी सगळे त्याच्यावर हसले होते. पण आज तेच शब्द महाराष्ट्राच्या राजकारणावर सावलीसारखे फिरताना दिसत आहेत. त्या मुलानं शांतपणे म्हटलं होतं, एक दिवस असा येईल जेव्हा सगळे मोहरे पडतील, पण राजा शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहील आणि शेवटी सगळं पुन्हा त्याच्याच हातात येईल. तेव्हा कुणालाच कळलं नव्हतं की तो काय बोलतोय, पण आज जे काही घडतंय ते पाहिल्यावर त्या शब्दांचा अर्थ हळूहळू स्पष्ट होतोय आणि त्या राजाचं नाव एकच वाटू लागलंय, शरद पवार. 28 जानेवारीची ती रात्र साधी नव्हती. ती एका वादळाची सुरुवात होती. बातमी आली की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि काही क्षणांतच सगळं बदललं. सत्तेच्या पटावरचा सर्वात मजबूत वजीर अचानक नाहीसा झाला आणि त्याच क्षणापासून सुरू झाला एक अदृश्य खेळ. सुरुवातीला सगळं शांत होतं, इतकं शांत की जणू काहीच घडलं नाही. पण ही शांतता खरी नव्हती. ती वादळाच्या आधीची शांतता होती. फोन कॉल्स अचानक वाढले. दिल्ली ते मुंबई गुप्त बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक नेता स्वतःचा मार्ग शोधू लागला. राष्ट्रवादी जणू दिशाहीन झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आता पुढे काय? काहींनी लगेच गटबाजी सुरू केली, काहींनी दिल्लीशी संपर्क वाढवला, तर काही फक्त शांत बसून योग्य वेळेची वाट पाहत होते. आणि याच सगळ्यात एक चाल अशी खेळली गेली जी कुणालाच समजली नाही. अचानक सुनेत्रा पवार पुढे आल्या. ही चाल इतकी शांतपणे खेळली गेली की सुरुवातीला अनेकांना वाटलं ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे. काहींना वाटलं कुणीतरी त्यांना पुढे करून स्वतःचा डाव साधतोय. पण राजकारणात जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच उघड दिसत नाही. दरम्यान प्रफुल्ल पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे ही नावं अचानक खूप ॲक्टिव्ह झाली. बैठका, रणनीती, गुप्तचर्चा सगळं वेगानं सुरू झालं. पण जितक्या वेगानं हालचाली वाढल्या तितक्याच वेगानं शंका देखील वाढू लागल्या. कारण सगळ्यांना एक गोष्ट जाणवू लागली, हा सगळा खेळ जरा जास्तच व्यवस्थित चाललाय. जणू कुणीतरी आधीपासून स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे. राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. हा सगळा डाव आधीपासून आखलेला होता का? काही जण म्हणू लागले की अजित पवार जिवंत असतानाच काही नेते स्वतःची स्वतंत्र सत्ता उभी करण्याच्या तयारीत होते. पण अजित पवार हा मोठा अडथळा होता. तोपर्यंत कुणी उघडपणे काही करू शकत नव्हतं. पण अपघातानंतर सगळं बदललं. आता प्रत्येक नेता दोन खेळ खेळत होता, एक उघडपणे आणि एक गुप्तपणे. दिवसा एकत्र दिसणारे नेते रात्रीच्या अंधारात वेगळ्या बंगल्यांमध्ये गुप्त बैठक घेत होते. मोबाईल फोन बाहेर ठेवले जात होते, दरवाजे आतून लॉक केले जात होते आणि आत फक्त एकच चर्चा होत होती, आपण वाचणार का? मुंबईच्या एका शांत बंगल्यात रात्री 12 वाजता गाड्या एकामागून एक येऊन थांबत होत्या. आत बसलेले चेहरे मोठे होते, पण त्या रात्री त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कारण ही लढाई फक्त सत्तेसाठी नव्हती, तर अस्तित्वासाठी होती. अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी मीडिया हाऊसेसकडे एकच बातमी पोहोचली, राष्ट्रवादीत मोठा निर्णय होणार, काही नेते वेगळा गट स्थापन करणार. ही बातमी कुठून आली, कुणी लीक केली याचा कुणालाच पत्ता नव्हता. पण तिचा परिणाम प्रचंड झाला. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला, बाजारात खळबळ उडाली आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, हा खेळ कोण चालवत आहे? दरम्यान सुनेत्रा पवार शांत होत्या, खूपच शांत. ना मोठी वक्तव्य ना आक्रमक हालचाली, पण त्यांच्या भेटीगाठी वाढत होत्या. जुने कार्यकर्ते परत जोडले जात होते आणि काही असे नेते संपर्कात येत होते जे आधी पूर्णपणे दुसऱ्या बाजूला होते. ही शांतता काही साधी नव्हती, ती एका वादळाची तयारी होती. आणि मग अचानक एक धक्कादायक माहिती समोर आली. अजित पवारांच्या अपघाताच्या काही तास आधी एक अनोळखी फोन कॉल झाला होता. फ्लाईटचा रूट अचानक बदलला होता आणि तांत्रिक तपासणीत काही विसंगती आढळल्या होत्या. अधिकृतपणे काहीच सिद्ध झालं नव्हतं, पण संशयाचं सावट अधिक गडद होत होतं. राजकारणात अफवा ही सुद्धा एक शस्त्र असतं आणि इथे ती जोरात वापरली जात होती. काही जण मुद्दाम माहिती लीक करत होते, काही चुकीची माहिती पसरवत होते आणि काही फक्त शांत बसून योग्य वेळेची वाट पाहत होते. कारण सगळ्यांना माहीत होतं, शेवटची चाल जो खेळेल तोच जिंकेल. आता परिस्थिती अशी झाली होती की विश्वास हा शब्दच राजकारणातून गायब झाला होता. प्रत्येक नेता दुसऱ्यावर संशय घेत होता, प्रत्येक हालचालीत काहीतरी गुपित दडलं होतं. दरम्यान राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आणि इथेच खरी भीती सुरू झाली. कारण जर विलिनीकरण झालं तर सगळं पुन्हा एका हातात जाणार होतं आणि ते अनेकांना मान्य नव्हतं. काही नेत्यांना आपली पदं धोक्यात वाटू लागली, काहींना आपला प्रभाव कमी होईल अशी भीती वाटू लागली आणि काहींना स्वतःचं राजकीय अस्तित्व संपेल अशी शंका येऊ लागली. त्यामुळेच विरोध सुरू झाला आणि तोही उघडपणे नाही तर पडद्यामागून. अचानक काही मोठ्या नेत्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार जाहीर केला. हा थेट बंड नव्हता, पण तो स्पष्ट इशारा होता, आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही. पण याच क्षणी दुसऱ्या बाजूने एक जबरदस्त चाल खेळली गेली. काही जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते अचानक सुनेत्रा पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि विरोधकांचा प्लॅन काही क्षणातच कोसळला.
कारण जमिनीवरचा सपोर्ट कुणाकडे आहे हेच खऱ्या खेळात ठरतं. आता सगळं एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं होतं. पुढील काही दिवसात एक मोठा निर्णय होणार होता, विलिनीकरण की विभाजन. पण या सगळ्याच्या मागे जे काही चाललं होतं ते फक्त काही मोजक्या लोकांनाच माहीत होतं. आणि पुन्हा एकदा त्या मुलाचे शब्द सगळ्यांच्या मनात घुमू लागले. राजा कधीच घाई करत नाही, तो शेवटच्या क्षणी चाल खेळतो आणि तेव्हाच सगळे थक्क होतात. आता प्रश्न हा नव्हता की पुढची चाल कुणाची असेल, प्रश्न हा होता की हा संपूर्ण खेळच कोण चालवत आहे. आणि हळूहळू सगळ्यांच्या नजरा पुन्हा त्याच नावाकडे वळू लागल्या, शरद पवार. तो शांत होता, अत्यंत शांत, ना घाई ना गडबड, पण प्रत्येक हालचालीवर त्याची नजर होती. प्रत्येक खेळाडूची चाल त्याला माहिती होती आणि कदाचित प्रत्येक चालीचा शेवटसुद्धा. राजकारणात काही लोक खेळ खेळतात, काही लोक खेळ समजतात आणि काही लोक खेळच तयार करतात. आणि इथे कोणत्या प्रकारचा खेळ चालू आहे याचा अंदाज आता हळूहळू सगळ्यांना येऊ लागला होता. रात्री पुन्हा एकदा मुंबईत एका गुप्त ठिकाणी बैठक सुरू झाली. दरवाजे बंद, लाईट्स मंद आणि आत फक्त काही निवडक चेहरे. एका क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली आणि मग कुणीतरी हळू आवाजात म्हणालं, खेळ अजून संपलेला नाही, अजून एक चाल बाकी आहे. या एका वाक्यानं सगळ्यांच्या अंगावर काटा आला, कारण सगळ्यांना माहीत होतं ही चाल साधी नसणार आणि कदाचित हीच ती चाल असेल जी सगळं बदलून टाकेल. आता महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरू आहे ते फक्त एक संघर्ष नाही, तो एक मानसिक युद्ध आहे, जिथे प्रत्येक चाल दिसते पण तिचा खरा अर्थ कुणालाच समजत नाही. पुढे काय होणार? राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार की अजून एक मोठी फूट पडणार? या सगळ्या खेळाचा खरा सूत्रधार कोण? उत्तर अजूनही कुणाकडे नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, खेळ अजून संपलेला नाही. उलट आता तो खऱ्या अर्थानं सुरू झालाय आणि पुढची चाल कदाचित सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त धक्कादायक असणार आहे. 10 वर्षांच्या एका मुलानं गावच्या जत्रेत उभं राहून एक वाक्य उच्चारलं होतं आणि त्या दिवशी सगळे त्याच्यावर हसले होते. पण आज तेच शब्द महाराष्ट्राच्या राजकारणावर सावलीसारखे फिरताना दिसत आहेत. त्या मुलानं शांतपणे म्हटलं होतं, एक दिवस असा येईल जेव्हा सगळे मोहरे पडतील, पण राजा शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहील आणि शेवटी सगळं पुन्हा त्याच्याच हातात येईल. तेव्हा कुणालाच कळलं नव्हतं की तो काय बोलतोय. पण आज जे काही घडतंय ते पाहिल्यावर त्या शब्दांचा अर्थ हळूहळू स्पष्ट होतोय आणि त्या राजाचं नाव एकच वाटू लागलंय, शरद पवार. 28 जानेवारीची ती रात्र साधी नव्हती, ती एका वादळाची सुरुवात होती. बातमी आली की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि काही क्षणांतच सगळं बदललं. सत्तेच्या पटावरचा सर्वात मजबूत वजीर अचानक नाहीसा झाला आणि त्याच क्षणापासून सुरू झाला एक अदृश्य खेळ. सुरुवातीला सगळं शांत होतं, इतकं शांत की जणू काहीच घडलं नाही. पण ही शांतता खरी नव्हती, ती वादळाच्या आधीची शांतता होती. फोन कॉल्स अचानक वाढले, दिल्ली ते मुंबई गुप्त बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक नेता स्वतःचा मार्ग शोधू लागला. राष्ट्रवादी जणू दिशाहीन झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आता पुढे काय? काहींनी लगेच गटबाजी सुरू केली, काहींनी दिल्लीशी संपर्क वाढवला, तर काही फक्त शांत बसून योग्य वेळेची वाट पाहत होते. आणि याच सगळ्यात एक चाल अशी खेळली गेली जी कुणालाच समजली नाही. अचानक सुनेत्रा पवार पुढे आल्या. ही चाल इतकी शांतपणे खेळली गेली की सुरुवातीला अनेकांना वाटलं ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे. काहींना वाटलं कुणीतरी त्यांना पुढे करून स्वतःचा डाव साधतोय. पण राजकारणात जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच उघड दिसत नाही. दरम्यान प्रफुल्ल पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे ही नावं अचानक खूप ॲक्टिव्ह झाली. बैठका, रणनीती, गुप्तचर्चा सगळं वेगानं सुरू झालं. पण जितक्या वेगानं हालचाली वाढल्या तितक्याच वेगानं शंका देखील वाढू लागल्या. कारण सगळ्यांना एक गोष्ट जाणवू लागली, हा सगळा खेळ जरा जास्तच व्यवस्थित चाललाय, जणू कुणीतरी आधीपासून स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे. राजकीय वर्तुळात कुजबूज